शाळेतून येताच आपला नातू वेदची देखभाल त्याची आजी करत असे. वेद घरी येताच तिने विचारले, आज शाळेतून यायला एवढा उशीर का झाला वेद बाळा? अगं आजी, आमच्या शाळेच्या बसचा टायर पंक्चर झाला होता, म्हणून यायला उशीर झाला. ठीक आहे, आता पटापट हातपाय धुवून घे आणि कपडे बदली करून घे. तुझे कपडे टेबलवर काढून ठेवले आहेत. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम चपाती बनवते. तू येऊन खाऊन घे. तेव्हा 8 वर्षाच्या वेदने विचारले, आजी तू आणि आजोबा जेवलेत का? हो जेवलो. तुझी खूप वाट पाहिली, पण तू येत नाहीस म्हणून आजोबांना जेवायला सांगितलं. मी आणि तू आपण सोबतच जेवूया. वेद जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसला. त्याच्या आजीने मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वेदला गरमागरम जेवण देखील दिलं. त्यांच्या घरात आजी कविता, आजोबा रघुनाथराव आणि त्यांचा मुलगा सुबोध आणि सून नेहा, त्यांचा एक 8 वर्षाचा नातू असे सर्व एकत्र राहत होते. सुबोध सरकारी नोकरी करत होता, तर त्याची बायको नेहासुद्धा नोकरी करत होती. ती सकाळी 10ला घरातून बाहेर पडे आणि संध्याकाळी 6 वाजता ती घरी येत असे. त्या वेळेत कविताच घरातील सर्व कामे करत असे आणि आपल्या नातवाचा सुद्धा सगळा सांभाळ ती करत असे. कविताचे वय साधारणतः 65 वर्ष होते. रघुनाथराव सुद्धा रिटायर होऊन आता घरीच असायचे. रघुनाथरावांचा छोटा मुलगा अमित आपल्या कुटुंबासह वेगळा राहत होता. ते कधीकधी आपल्या छोट्या मुलांकडे सुद्धा जात असे. अमितची बायको रमा आपल्या घरीच कपड्यांचा व्यवसाय करत असे, कारण त्यांना सुद्धा 2 छोटी मुले होती. अमित एका कंपनीमध्ये काम करायचा. एक दिवस नेहा ऑफिसमधून घरी आली आणि तेव्हा तिनं पाहिलं तर घरात सर्व कामे तशीच पडली होती. म्हणून तिने आपल्या सासूला विचारलं, आई आज काही कामे केली नाहीत का? तेव्हा कविता म्हणाली, सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी आराम करत होते. पण तू आता आली आहेस ना, तर सर्वांसाठी चहा ठेव. तेव्हा नेहा वाकडं तोंड करून किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी निघून गेली. परंतु कविताच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. म्हणून तिच्या मुलाने सुबोधने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सांगितले की त्यांना आरामाची फार गरज आहे. मी काही औषधे आणि टॉनिक देत आहे, परंतु त्यांना काही दिवस आराम हवा आहे. नेहा आता त्रासून गेली होती, कारण घरातील सर्व कामे करून तिला ऑफिसला जावं लागत होतं आणि संध्याकाळी आल्यावर पुन्हा घरातील सर्व कामे, त्याचबरोबर आपल्या सासूची सेवासुद्धा करावी लागत होती. त्यातच वेद आपल्या आईला म्हणाला, आई मी जेव्हा शाळेतून घरी यायचो तेव्हा आजी मला गरमागरम चपात्या करून द्यायची. तू तर सकाळी जेवण करून जातेस. मी शाळेतून आलो की सर्व जेवण थंड असते. तेव्हा नेहा वेदला म्हणाली, अरे बाळा काही दिवसांचा तर प्रश्न आहे. आजीची तब्येत ठीक झाली की तुला गरमागरम जेवण मिळेल. पण कविताची तब्येत अजूनही पूर्ण ठीक झाली नव्हती, म्हणून नेहाला जास्त त्रास होऊ लागला. शेवटी तिने एक दिवस आपल्या छोट्या जाऊबाईला म्हणजेच रमाला फोन करून सासू सासऱ्यांना काही दिवस तिच्याकडे घेऊन जायला सांगितलं. आता माझ्याकडून त्यांचा सांभाळ होत नाही असे कारण दिल्यामुळे आम्ही 2 दिवसांनी आला आणि आपल्या आईबाबांना आपल्याकडे घेऊन गेला. काही दिवस आपल्या छोट्या सुनेने रामाने त्यांचा सांभाळ केला, पण नंतर तिलासुद्धा त्यांचा सांभाळ करणं जड जाऊ लागलं. कारण सासूबाईंची तब्येत काही ठीक होत नव्हती आणि सासरे रघुनाथराव आपला वेळ घालवण्यासाठी टीव्हीचा आसरा घेत असायचे. टीव्ही चालू असल्यामुळे रामाची 6 वर्षाची मुलगी मोना अभ्यास न करता टीव्ही पाहत बसायची. एक दिवस रमा नाराज होऊन आपल्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही दिवसभर टीव्ही चालू ठेवता, टीव्ही थोडा वेळ तरी बंद करा, त्यामुळे मोना थोडा तरी अभ्यास करेल. तर दुसरीकडे कवितावर औषधांचा काहीच असर होत नव्हता. तिच्या तब्येतीमध्ये नंतर हळूहळू सुधारणा देखील झाली. काही दिवसातच त्यांना एकदम बरं वाटू लागलं. आपली सासू थोडी बरी झाली आहे हे लक्षात येताच रमाने आपल्या मोठ्या जावेला नेहाला फोन केला आणि म्हणाली, आता मी आईबाबांना नाही ठेवू शकत माझ्याकडे, तुम्ही त्यांना घेऊन जा. हे जेव्हा अमितला समजलं तेव्हा त्याने आपल्या बायकोला रमाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की आईबाबांना अजून काही दिवस आपल्याकडे राहू दे.
पण रमाने त्याला स्पष्टपणे नकार दिला. अमित आणि रमाचे बोलणे ऐकून कविता आणि रघुनाथराव दोघेही आपल्या मोठ्या मुलाकडे निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळी नेहा जेव्हा ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिला समोरच आपले सासू सासरे दिसले. तेव्हा मात्र तिचा पारा चढला आणि ती त्यांना टोमणे मारू लागली. काय झालं? तुमचा छोटा मुलगा तुम्हाला 4 दिवस पण ठेवू शकत नाही का? तुम्हाला लगेच पाठवून दिले. त्यावर कविता आणि रघुनाथराव काय बोलणार? दोघेही शांतच राहिले. परंतु आता नेहाची पूर्वीची दिनचर्या चालू झाली, कारण तिची सासू त्यांच्या कामात सक्रिय झाली होती. नेहा नेहमीप्रमाणे 10 वाजता ऑफिसला जायची आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायची. परंतु सर्व कामे ह्या कविताच करत होत्या. परंतु रघुनाथराव आता काहीसे निराश असायचे, म्हणून त्यांनी आपले घर अगोदरच आपल्या बायकोच्या नावावर करून ठेवलं होतं. कारण आपला मुलगा आणि सून यांचे वागणे त्यांना काहीसे वेगळे वाटत होते. पण ते आपल्या मुलाला आणि सुनेला काही न बोलता शांतच राहायचे. काही दिवसांनी आपला मुलगा वेदच्या वाढदिवसानिमित्त सुबोध आणि नेहाने घरामध्ये छोटीशी पार्टी आयोजित केली. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, मित्रपरिवार हा आला होता. अमितसुद्धा आपल्या कुटुंबासह अगोदरच आला होता. सर्वांनी मिळून वेदचा वाढदिवस साजरा केला. वेदने केक कापला आणि वेद आलेल्या सर्व मुलांना छान छान रिटर्न गिफ्ट दिले. गप्पा मारण्यात सर्वजण व्यस्त होते. त्यावेळी नेहा काही कामानिमित्त आपल्या रूममध्ये गेली. तिच्यासोबत तिची खास मैत्रीण काव्यासुद्धा होती. तिने रूममध्ये जातच नेहाला विचारले, काय ग नेहा, तुझे सासू सासरे नेहमी तुमच्यासोबतच राहतात का? मग तुम्हाला प्रायव्हसी मिळत नसेल. माझे बघ, आम्ही फक्त नवरा बायको आणि मुलं मस्त मजेत राहतो. तू सुद्धा तुझ्या सासू सासऱ्यांना कुठे दुसरीकडे राहायला पाठवत का नाहीस? अगं काव्या, तू काय बोलत आहेस? मला पण तर स्वातंत्र्य राहायचं आवडतं. पण काय करू, वेद अजून लहान आहे. त्याला सोडून ऑफिसला कसं जाऊ? घराची सर्व जबाबदारी सासूवर आहे. मला काही करावं लागत नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी तर ऑफिसमध्ये असते. घरातील सर्व कामे तर माझ्या सासूबाई करतात. तसेही मला आरामच आहे आणि वेदची काळजी नाही. सासू सासऱ्यांना कुठे पाठवले तर वेदला कोण सांभाळेल? शाळेतून आल्यावर त्याला गरमागरम जेवण मिळतं. अजून मला काय हवं आहे? म्हणून तर मी त्यांना माझ्याजवळ ठेवलं आहे. नेहाचे हे बोलणे ऐकून तिची मैत्रीण काव्या लगेच म्हणाली, अरे वा, तुला तर फ्रीमध्ये आया मिळाली आहे तुझ्या मुलाचे पालनपोषण करायला, असं म्हणून दोघीही जोरात हसू लागल्या. दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या नेहाच्या सासूने त्या दोघींचे बोलणे ऐकले आणि तेव्हा त्यांच्या हृदयावर मोठा आघात झाला. ती नेहमीच हे स्वतःचं कुटुंब समजत होती. आपल्या नातवाला जीव लावत होती. त्यांच्यावर प्रेम करत होती. पण माझ्या सुनेने एका झटक्यात मला परक केलं. मी काही आया आहे का? तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. परंतु कविता शांतच होती. पार्टी संपली आणि सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी आपापल्या घरी निघून गेले. रात्री सुनबाईचे सर्व बोलणे कविताने आपल्या नवऱ्याला म्हणजेच रघुनाथरावांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वजण ब्रेकफास्टसाठी बसले होते तेव्हा रघुनाथरावांनी आपला निर्णय सर्वांना सांगितला. सुनबाई, नेहा, तुम्हीही अमित आणि रमासारखे वेगळे राहू शकता. बाबांचे बोलणे ऐकून काही वेळ सुबोधला काहीच समजले नाही. बाबा असे का बोलत आहेत? कारण त्याला काल झालेला प्रकार काहीच माहीत नव्हता. म्हणून तो म्हणाला, बाबा तुम्ही अचानक असा निर्णय का घेत आहात? तेव्हा कविताने आपल्या सुनेचे कालचे बोलणे तिच्यासमोरच आपल्या मुलाला म्हणजे सुबोधला सांगितले, जे नेहा आपली मैत्रीण काव्याबरोबर बोलली होती. कविता आता स्पष्टच बोलत होत्या की तुम्हाला वेदचा सांभाळ करण्यासाठी बाहेर आया मिळेल, पण एका नातवावर प्रेम करणारी आजी तुम्हाला कधीच मिळणार नाही. नेहाला तर स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की आपल्या बोलण्याने एवढं काही घडेल. तेव्हा सुबोध नाराज होऊन नेहाला म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांविषयी असा विचार करण्याची? नेहा, तू आईची माफी माग. पण कविता आणि रघुनाथराव आपल्या निर्णयावर ठाम होते. ते आता वेगळे राहणार होते. आपल्या दोन्ही मुलांबरोबर त्यांना राहायचेच नव्हते. कविताने आपल्या नातवाला वेदला मिठी मारली आणि त्याला म्हणाली, वेद बाळा, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत आले आणि करत राहणार.
तेव्हा वेद रडतच म्हणाला, आजी आजोबा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुमच्याबरोबरच राहणार. तेव्हा कविताने त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला समजावून सांगितलं की वेद बाळा, तू नेहमीच आम्हाला भेटायला येत जा. नेहा आपल्या चुकीसाठी खूप वेळा आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली, त्यांची माफी मागितली. पण नेहा आता कविताच्या मनातून पूर्णपणे उतरली होती. काही दिवसातच सुबोध आणि नेहा वेदला घेऊन वेगळे राहू लागले. आपल्या मुलाबाळांना सोडून कोणत्या आईबाबांना वेगळं राहावंसं वाटतं. पण आपलीच मुलं आपल्याला मान सन्मान देत नसतील तर हा कठोर निर्णय घ्यावाच लागतो. कारण शरीरावर झालेली जखम भरून निघते, पण मनावर झालेली जखम कधीही भरली जात नाही. आणि नेहाने आपल्या सासूच्या मनावर जखम केली होती. म्हणून असे लाचार जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानानं जगणं रघुनाथरावांनी पसंत केलं. आज आपण कोणावरही अवलंबून नाही, या विचाराने रघुनाथरावांचे मन सुखावले होते. ते आपल्या उर्वरित आयुष्य आरामात बसून जगत होते. तर दुसरीकडे नेहा स्वतःलाच दोष देत होती. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता, कारण तिला आता एकटीलाच वेदची देखभाल करायची होती, त्याची काळजी घ्यायची होती आणि घरातील सर्व कामेसुद्धा करावी लागणार होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रघुनाथरावांनी आणि कवितांनी जो काही